गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आता आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. नवीन चॅप्टर आहे आपलं 6वं, इंडायसिस. ओके, तर बेस अँड इंडेक्स आपण सुरुवातीला बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय बेस अँड इंडेक्स? बघा आता एखादी संख्या आपण या स्वरूपात जर लिहिली की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते की 2⁸. ओके, आता ही संख्या मी अजून दुसऱ्या स्वरूपात लिहू शकते. म्हणजेच काय की 2चा 8वा घात म्हणजे 2 हा किती वेळेस लिहायचा आहे तुम्हाला? 8 वेळेस लिहायचा आहे. म्हणजेच बघा आता 2 मल्टिप्लाय बाय 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 2 3 4 5 6 7 8. तर अशा पद्धतीने लिहू शकतात. परंतु हीच संख्या तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायची असेल तर 2⁸ हे लिहावं लागेल या स्वरूपात. मग आता 2⁸ म्हणजेच काय की या ठिकाणी 2 ला काय म्हटलं जातं आणि 8 ला काय म्हटलं जातं ते बघायचं आपल्याला. तर 2 ला जे काही म्हटलं जातं तर 2 ला हा काय म्हटला जातो? बेस म्हटलं जातो. तर 8 ला काय म्हटलं जातं? एक प्रकारे इंडेक्स हा म्हटला जातो. इंडेक्स हा म्हटला जातो. तर आपल्या चॅप्टर मध्ये आपल्याला तेच बघायचं. सुरुवातीचा जो पॉइंट आहे बेस अँड इंडेक्स. म्हणजे एखादी संख्या आपल्याला जर शॉर्ट मध्ये लिहायची असेल किंवा त्याचं त्या स्वरूपात लिहायची असेल तर त्यावेळेस त्याचा बेस आणि इंडेक्स हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. बेस म्हणजे काय की त्याची जी खालची संख्या आहे, बघा आता ही बेस म्हणजे काय, खालची संख्या आहे 2, आणि जी वरची त्याची जी पॉवर असणार आहे म्हणजे काय त्याचा रेस टू पॉवर जी असणार आहे ती काय असणार आहे, त्याला म्हटलं जातं इंडेक्स. म्हणजे इथं काय आहे ती 8 आहे. मग आता यानंतर आपल्याला हाच एक प्रकारे फॉर्म्युल्याच्या स्वरूपात म्हणजे काय कुठलीही संख्या जरी आली तरी तुमचे ती लक्षात येईल. म्हणजे आता बघा तुम्हाला हा एक फॉर्म्युला आहे आपल्या पुस्तकात देखील आहे की a⁻m हा काय आहे. a म्हणजेच काय आहे तर a इज रेज टू द पॉवर m. म्हणजेच काय की एक प्रकारे a काय आहे, एखादी संख्या m काय आहे त्याचा पॉवर आहे, जे मी तुम्हाला संख्येच्या स्वरूपात समजून सांगितलं. आता त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 26 हा बघायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 26 मध्ये काय आहे तर एक चार्ट आहे. तर त्या चार्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संख्या ह्या दिलेल्या असतील. ओके, तर प्रॅक्टिस सेट 26 मध्ये एक चार्ट मध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत आणि त्या स्वरूपात आता बघा तो चार्ट इथे मावण्यासारखा नाहीये म्हणून तो इकडे लिहिते. तर पहिली जी काही संख्या आहे त्यांनी ती सॉल्व करून दिलेली आहे. मग आता पहिली जी संख्या आहे बघा आता इथे मी वरती आहे पहिलं सिरीज नंबर असणार आहे. त्यानंतर दुसरा कॉलम असणार आहे इंडेक्स फॉर्म. त्याच्यानंतर तिसरा कॉलम आहे बेस नंतर असणार आहे इंडेक्स नंतर असणार आहे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म. त्याच्यानंतर असणार आहे व्हॅल्यू. बघा आता तुम्हाला काही संख्या मी या सॉल्व करून देणार आहे, काही मात्र तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. मग आता बघा पहिली संख्या त्यांनी तिथं सॉल्व करूनच दिलेली आहे. फर्स्ट 3⁻. आता यामध्ये 3 हा काय असणार आहे बेस असणार आहे म्हणून तो इथे. त्याच्यानंतर इंडेक्स म्हणजे काय की वरची संख्या ती काय असणार आहे 4. अतिशय सोपं चॅप्टर आहे, समजलं का लगेच लक्षात येईल तुमच्या. बघा आता मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय की हा जो काही 3 आहे तो तुम्ही किती वेळेस लिहिणार 4 वेळेस लिहिणार. आणि म्हणून बघा आता 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ओके, मग 4 वेळेस लिहिल्यानंतर तुम्हाला एक प्रकारे त्याची व्हॅल्यू म्हणजे काय की त्याचं मल्टिप्लिकेशन करून जे उत्तर येणार आहे म्हणजे काय. आता बघा इथे 3 त्रिक 9 3 त्रिक 9 9 काय होईल 81. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे आपला 81 येणार. मग त्याच पद्धतीचं काही
ह्या चार्टमध्ये काही ठिकाणी ब्लँक सोडण्यात आलेले आणि काही संख्या दिलेल्या आहे. मग आपल्याला त्याच्या मधल्या संख्या आपल्याला भरायच्या आहेत. मग त्याच्यासाठी बघा आता काही मी दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते. हा एक्झाम्पल आता 16⁻3. 16⁻3. मग आता याच्यामध्ये बेस काय असेल तर बेस असणार आहे 16. त्याच्यानंतर इंडेक्स काय असणार आहे 3. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचा फॉर्म. मल्टिप्लिकेशनचा फॉर्म म्हणजे काय की 16 ही संख्या किती वेळेस लिहायची तुम्हाला 3 वेळेस लिहायची आहे. आणि म्हणून 16 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 16 म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 16 हा किती वेळेस लिहायचा आहे 3 वेळेस लिहायचा आहे. मग 3 वेळेस आता बघा 16 गुणिले 16 गुणिले 16 हे 3 वेळेस तुम्ही ज्या वेळेस करणार तर तुमचं उत्तर जे काही येणार आहे ते असणार आहे 4096 अशा पद्धतीने येईल. तुम्ही ते करून बघायचे स्वतः गुणाकार. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने बघा आता तिसरी जी काही संख्या असणार आहे तिसऱ्या संख्यामध्ये -8⁻². मग आता -8⁻². मग आता इथे इंडेक्स बघा बेस काय असणार आहे आधी बेसचा कॉलम आहे ना तर मग मायनस येईल. त्याच्यानंतर इंडेक्स काय असणार आहे 2. मग आता आपल्याला मल्टिप्लिकेशनचा फॉर्म म्हणजे -8 ही संख्या आपल्याला 2 वेळेस करायला लागेल. 2 वेळेस त्याचं कारण काय त्याचं पॉवर 2 आहे ना म्हणून म्हणजे -8 गुणिले -8 म्हणजे 8 काय होतो 8 64. परंतु बघा आपले नियम तुम्हाला माहिती इंटेजर्स मधले की निगेटिव्ह काय होत असतो पॉझिटिव्ह. मागचं कधीही विसरायचं नसतं. आणि म्हणून जे काही आपलं आन्सर येणार आहे त्याला आपलं जे काही साइन असणार आहे ते काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून 8 64 अशा पद्धतीने त्याचा आन्सर हे आपलं येईल. आता याच पद्धतीने बघा आता पुढचं जे काही आहे 3/7⁴. मग आता बघा की याच्यामध्ये जो काही 3/7 हा काय असणार आहे बेस असणार आहे. त्याच्यानंतर इंडेक्स काय असणार आहे 4. मग आता मल्टिप्लिकेशनचा फॉर्म. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 3/7 ही संख्या किती वेळेस लिहिणार तुम्ही तर 4 वेळेस लिहिणार. बघा आता 3/7 मल्टिप्लाय बाय 3/7 मल्टिप्लाय बाय 3/7 मल्टिप्लाय बाय 3/7. आता सेम आता तुम्ही म्हणणार की ही संख्या अशी या पद्धतीची आहे तर मग तुम्हाला काय करावं लागेल. मग आता वरच्यांचे गुणाकार खालच्यांचे गुणाकार सिंपल आहे. मग आता जे येईल ते आपलं आन्सर. वरच्यांचं काय येणार आहे 81. ओके. खालच्यांचं काय 7 7 49 7 7 49 तुकड्या तुकड्यांनी गुणाकार करायचे. म्हणजे काय आधी 2 संख्या घ्यायच्या मग परत 2 संख्या आणि मग नंतर त्या 2 संख्यांचा परत गुणाकार अशा पद्धतीने करायचा. मग त्याच्यानंतर आपला आन्सर येईल 2401. मग आता त्यानंतर बघा पाचवी जो काही असणार आहे पाचवी संख्येचं बघा आता पाचवी संख्येमध्ये काय आहे -13⁻⁴. आता -13⁻⁴ म्हणजे काय बेस काय असणार आहे तुमचा -13. नंतर इंडेक्स काय असणार आहे 4. मग आता त्यानंतर याचा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म म्हणजे काय -13 हा किती वेळेस लिहावा लागेल तुम्हाला 4 वेळेस लिहावा लागेल. आणि म्हणून -13 मल्टिप्लाय -13 आता ह्या संख्या काय मल्टिप्लिकेशन पण म्हणून आपण ब्रॅकेट मध्ये देऊ म्हणजे तुम्हाला ते संख्या समजते. आता 13 मल्टिप्लाय बाय 13 काय येईल ते आधी करायचं. दोन संख्यांचे गुणाकार करायचे. मग आता 2 संख्यांचे गुणाकार करायचं साइन बघा आता हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आणि म्हणून आपल्या आन्सरला जे काही साइन येणार आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. त्याचा आन्सर आहे 28,561. अशा पद्धतीने आपला हा चार्ट कंप्लीट झालाय. त्यानंतर ह्या पुढचा जो काही क्वेश्चन नंबर 2 आहे हा देखील
सोपाच आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू म्हटलेलं आहे. अतिशय सोपं आहे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे, होमवर्कसाठी देणार आहे. आता बघा फर्स्ट 2:10. 2:10 मध्ये सिंपल आहे, म्हणजेच काय की 2 हा बेस आहे, 10 हा काय इंडेक्स आहे. म्हणजेच आता तुम्हाला इथे फाइंड द व्हॅल्यूचा अर्थ काय की हा जो काही चार्ट दिसतोय ह्या चार्ट मध्ये आपण काय केलं बघा, मल्टिप्लिकेशनचा आधी चार्ट होता. म्हणजे जी संख्या असणार आहे त्या संख्येचा आपल्याला बघा किती वेळेस 2 लिहावं लागेल, 10 वेळेस 2 लिहावं लागेल. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 किती झाले, 5 वेळेस. परत 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि मग नंतर 2 चे गुणाकार करायचे. मग आता बघा इथे हा 2 चा गुणाकार. मग आता बघा बेदुणे 1 तुम्हाला सॉल्व्ह करून देते, म्हणजे तुमचं लक्षात येईल. बेदुणे 4. परत इथे मी काय केला, बेदुणे 4. परत इथे काय केला, गुणाकार बेदुणे 4. म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल. बेदुणे 4 परत बेदुणे 4. प्रत्येकाचं 2 संख्यांचे काय केले मी, गुणाकार केले. बघा आता इथे 2चा केला, याचा केला, याचा केला, याचा केला. जास्त नको व्हायला, नाही तर बस 4 जास्त होते. 1 2 3 4 5 किती वेळेस यायला पाहिजे, 5 वेळेस. 3 4 5 बरोबर आहे. मग आता परत यांचे गुणाकार, परत 2 चे गुणाकार करायचे. इझी मेथड, स्टेप बाय स्टेप जायचं आपण. 4 चोक 16. परत इकडे काय येईल, 4 चोक 16. बघा 2 चे करतोय आपण. 4 चोक 16, 4 चोक 16. आणि मग इकडे 4 येईल. मग आता 16 गुणिले 16 करायचं आणि त्याला मल्टिप्लाय बाय 4 करायचं. मग त्यावेळेस तुमचा आन्सर जे काही येणार आहे 1224. ओके. मग आता अशाच पद्धतीने तुमचं असणार आहे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला 5⁻³ म्हणजेच काय की 5 हा किती वेळेस लिहावा लागेल, 3 वेळेस. 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. म्हणजे बघा आता 2 चे 5 5 25. सोपं आहे. 25 गुणिले 5, 25 5 किती होतात, 25 600. आणि म्हणून 125 हे त्याचा आन्सर आलं. तर याच पद्धतीने तुम्हाला जे काही पुढचे प्रॉब्लेम आहेत ते देखील सॉल्व्ह करायचे. तर बघा आता पुढचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. HW बघा आता त्याच्यामधला तिसरा प्रॉब्लेम जो काही आहे, तिसरा प्रॉब्लेम असणार आहे तुमचा -7⁻⁴. त्याच्यानंतर चौथा प्रॉब्लेम असणार आहे, अगदी इझी आहे. स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने तुम्हाला आधीचे समजून सांगितले त्याच पद्धतीने तीच मेथड वापरायची. साइन कन्व्हेन्शन आपल्या इंटेजर मध्ये झालेलं आहे. निगेटिव्ह असेल तर त्या पद्धतीने निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतो. ओके. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्हच येतो. मग आता या पद्धतीने तुम्हाला करत जायचंय. मग नंतर बघा आता चौथं असणार आहे -6⁻3. त्याच्यानंतर पुढचं असणार आहे 4/5. चार्ट मध्ये या पद्धतीचं एक्झाम्पल झालंय. ओके. 4/5 सारखंच ⁻3. ओके. त्यानंतर पाचवं असणार आहे 9⁻3. आणि त्याच्यानंतर 6वं असणार आहे 8⁻1. हे तर अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर -5 6 7 -1/2 पण त्याच पद्धतीने मेथडने करायचंय. जसं तुम्ही हे करा, फक्त साइन कन्व्हेन्शन काय येईल बघा इथेच तुम्हाला समजतंय. 4 वेळेस म्हणजेच काय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. म्हणजे याचा आन्सर तुमचं काय असणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. ओके. जे काही आन्सर असणार आहे ते. ठीक आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल. आणि तुमचा होमवर्क जे काही असणार आहे सर्वच व्यवस्थित लिहायचे, जेवढं मी शिकवलेलं आहे. आणि होमवर्क पण, आणि ते पाठवायचे फोटो काढून. नमस्कार.